मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झालेली आहे. वसई विरार शहरामधल्या अनेक अति धोकादायक आणि धोकादायक अशा काही इमारती आहेत. काल एका विरारच्या गोपचर पाड्यामध्ये एका महिलेचा स्लॅबचा प्लास्टर पडल्यामुळे तिचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार आहेत. सर, काय सांगणार? एकंदरीत पावसाची स्थिती फार म्हणजे आता सुरू झालेली आहे. कालची मुंबई जर बघितली आपण तर मुंबई पूर्णपणे तुंबलेली होती. एकंदरीत आपल्या या परिसरामध्ये धोकादायक इमारतीची स्थिती काय आहे आणि पावसाळ्याची स्थिती काय आहे? वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत आणि दरड क्षेत्र आहे, या सर्व क्षेत्राचा सर्वे महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेला आहे. मागील 2 वर्षापासून साधारणतः या शहरातील 274 पेक्षा जास्त इमारती ज्या C1 कॅटेगरीमध्ये होत्या त्या महापालिकेच्या माध्यमातून निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आत्ता देखील जो नवीन सर्वे केला त्यामध्ये 69 इमारती अशा आढळल्या आम्हाला की ज्या धोकादायक परिस्थितीमधल्या आहेत आणि त्या निष्कासन करण्याकरता देखील महापालिकेच्या मार्फत प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. पोलिसांना देखील ह्या इमारतीमधील जे रहिवासी असतील त्यांना स्थलांतरित करण्यासाठी मदत करण्याकरता आम्ही पत्रव्यवहार केला असून पोलीस फोर्स मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. तर कालपर्यंत आम्ही साधारणतः 4 इमारती ह्या तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची कारवाई सुरू केली असून या आठवड्यामध्ये या 4 इमारती निष्कासित करण्याचं काम चालू करण्यात आलेलं आहे. मला या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान करायचं आहे की ज्या धोकादायक इमारती आहेत आणि आम्ही शहरामध्ये जे सर्वे केलेलं आहे त्या सर्वेनुसार साधारणतः 33 ठिकाणं अशा आहेत की त्या ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र आहे आणि त्याच्या बाजूसच काही नागरिक वास्तव्य करून राहत आहेत. तर अशा दरड प्रवण क्षेत्रामध्ये वास्तव्य करून असणारे नागरिक आणि C1 कॅटेगरी म्हणजे अति धोकादायक परिस्थितीमध्ये ज्या इमारती आहेत त्या ठिकाणी वास्तव्य करणारे नागरिक यांना या ठिकाणी महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपल्या जीविताचं आणि मालमत्तेचं संरक्षण करण्याकरता आपण ह्या ठिकाणाहून आपण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये स्थलांतरित होणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना या ठिकाणी होणार नाही. त्याच पद्धतीने दरड प्रवण क्षेत्र जे आहे ते साधारणतः त्या जमिनी बघितल्या असतात तर वन विभागाच्या आहेत आणि वन विभागाला देखील या माध्यम आम्ही लिखित स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. आमचे अधिकारी त्यांच्याशी सतत संपर्कामध्ये आहेत. तर वन विभाग, पोलीस आणि महापालिका यांनी एकत्रितपणे या दरड प्रवण क्षेत्रामध्ये जे वास्तव्य करणारे नागरिक आहेत यांच्याशी संपर्क साधून यांना स्थलांतरित करणं आवश्यक आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून आम्ही या सर्व 33 ठिकाणी आमचे सहाय्यक आयुक्त असतील, त्याचप्रमाणे फायर ब्रिगेडचे आमचे अधिकारी असतील, उपायुक्त असतील यांनी समक्ष भेटी दिल्या आहेत, नागरिकांशी चर्चा केलेल्या आहेत. यांना प्रत्येकाला MRTP ॲक्टच्या 52-53च्या नोटिसेस देखील देण्यात आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने त्यांचं स्थलांतर करण्यासाठी त्यांना जर सुरक्षित उपाय जागा मिळाल्या नाहीत तर या ठिकाणी देखील आम्ही या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 38 ठिकाणं नक्की केलेले आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी या नागरिकांना स्थलांतरित होता येईल आणि आपल्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण देखील करता येईल. यासाठी देखील महापालिकेने उपाययोजना केलेल्या आहेत. तरी देखील मी सर्व नागरिकांना जे अशा धोकादायक परिस्थितीमध्ये आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये राहत असतील त्यांना परत आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि आपल्या मालमत्तेचं आणि जीविताचं रक्षण करावं. सर, ही जी दरड प्रवण क्षेत्र जी आहेत ही नेमके महत्वाचे कोणते दरड प्रवण म्हणजे जे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत की जिथे जास्त धोका असू शकतो? ही जी क्षेत्र आहे ती साधारणतः 6 प्रभागांमध्ये आहेत. त्याची नेमकी त्याच्यात समजा विचार केला तर एक कारगिल नगर आहे, त्याच्यानंतर गोपचर पाडा आपण जो म्हणत होतो तो आहे, त्याच्यानंतर असे अनेक सातीवलीच्या भागातले आहेत, अशा अनेक ठिकाणी आहेत. बी प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि ई प्रभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी आम्ही प्रत्येक आमचे कर्मचारी, अधिकारी, तांत्रिक स्टाफ यांनी भेटी दिल्या आहेत, नोटिसेस दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी परमनंट बोर्ड सुद्धा लावलेले आहेत आणि रिक्षाच्या माध्यमातून सतत आम्ही या नागरिकांना या धोक्याच्या सूचना देखील देतो आहोत. परंतु यामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळत आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे आता आम्ही वन विभाग, पोलीस आणि महापालिकेच्या माध्यमातून या आठवड्यामध्ये संयुक्त कार्यवाही देखील या ठिकाणी सुरू करतो आहे. सर, आता पावसाळ्यामध्ये जी आपत्तीजनक परिस्थिती असते त्यावेळेस आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहे? शहरामध्ये साधारणतः आपत्ती पूर परिस्थितीचीच या शहरामध्ये अनेक वर्षापासून नागरिकांना भेडसावत आहे.
या ठिकाणी ह्या शहरामध्ये साधारणतः बघितलं असतं तर 3300 mm पेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडत असतो आणि या शहराला 35 किलोमीटरचा हा समुद्रकिनारा देखील लाभलेला आहे आणि 16 किलोमीटरचा नॅशनल हायवे देखील या शहरामधून जात असतो. तर भरती आणि OOTचे वेळापत्रक आम्ही वेळोवेळी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून नागरिकांना देत असतो. त्यामुळे ज्या वेळेस पाऊस जास्त पडणार आहे अशी धोक्याची घंटा किंवा सूचना संदेश ज्यावेळेस महापालिकेच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून, दूरदर्शन किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत येतात, त्यावेळेस नागरिकांना खूप अत्यावश्यक असेल त्याच वेळेस नागरिकांनी घराबाहेर पडणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा म्हणजे की जर दूषित पाण्याचा काही पुरवठा व्हायला झालाच तर इमिजिएटली आम्हाला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचित केलं पाहिजे. अतिरिक्त आयुक्त असेल, उपायुक्त असेल किंवा आयुक्त असेल यांना मेसेज किंवा दूरध्वनीच्या माध्यमातून सूचित केले घेणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यावर तात्काळ उपाययोजना केल्या जातील, त्यामुळे कोणत्याही प्रकारची रोगराई पसरणार नाही. त्याचप्रमाणे एखादी आपत्ती घडलीच तर इमिजिएट आमच्या कंट्रोल रूमला सूचित केलं पाहिजे किंवा आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांना देखील तात्काळ दूरध्वनी किंवा मेसेजच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे, जेणेकरून त्या आपत्तीची दाहकता कमी करण्याकरता महापालिका तत्पर होऊन तात्काळ त्या ठिकाणी धाव घेईल आणि ती कार्यवाही पूर्ण करेल. त्याचप्रमाणे जर कोणाला साथीचे आजार आढळले त्या दृष्टिकोनातून देखील महापालिका सर्वे करते आहे, घरोघरी भेटी देत आहे. आमच्या आशा वर्कर असतील, आमचे UPSCs असतील, आपला दवाखाना असेल, आरोग्यवर्धिनी केंद्र असतील, यांच्या माध्यमातून देखील आमची आरोग्य सुविधा देखील 24/7 कार्यरत आहे, जेणेकरून कोणत्याही पद्धतीने जर असे साथीचे आजार उद्भवले तर तात्काळ महापालिकेच्या आरोग्य विभागात संपर्क साधावा. आणि सर्वात शेवटचं म्हणजे या ठिकाणी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण ऐकतोय की कोरोनाचा देखील थोडा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे, त्यामुळे कोरोनाचे जे आपल्याला तो पसरू नये किंवा त्याची लागण होऊ नये किंवा त्याची जी दाहकता आहे ती वाढू नये यासाठी ज्या उपाययोजना आहे, मग मास्क लावणं असेल, आपले हात स्वच्छ धुणं असेल, सॅनिटाईज करणं असेल आणि गर्दीमध्ये जास्त न जाणं असेल, आवश्यक असेल तरच त्या ठिकाणी जाऊन मास्कचा वापर करूनच आपण त्या गर्दीमध्ये फिरणं असेल, या गोष्टी नागरिकांनी केल्या तर नक्कीच आपण ह्या आजारावर, कोरोनाचा जो प्रादुर्भाव होतोय अशा आपण बातम्या पण ऐकतोय किंवा याची संख्या आपण बघतोय ना रुग्णांची, ती कमी होईल आणि त्याची मदत होईल या दृष्टिकोनातून नागरिकांनी देखील सहकार्य करणं आवश्यक राहणार आहे. निश्चितच या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं जे धोकादायक इमारतीमध्ये जे राहणारे नागरिक आहेत त्यांनी पावसाळ्याची आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी स्वतःची उपाययोजना कराव्यात. महापालिका तशी सज्ज आहे, प्रत्येक अडीअडचणीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. तात्काळ आपत्तीजनक परिस्थितीमध्ये नागरिकांनी महापालिकेच्या प्रत्येक विभागाशी संपर्क साधावा असं आव्हान सुद्धा आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी केलेलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार.